प्रश्न असा आहे की सेन्सॉर बोर्डाला काय माहिती हो महाराष्ट्राबद्दल? कोण आहे त्याच्यात मराठी माणूस? कोण आहे महाराष्ट्राच्या मातीची ओळख ठेवणारा? कोणतरी दिल्लीचे आणून बसवतात ज्यांना महाराष्ट्राबद्दल माहीत नाही. ते विचारतात कोण नामदेव ढसाळ, ते सांगतात हा चित्रपटातला हा सीन काढून टाका. अरे शेणगोटे मारले ना माझ्या आईला, माझ्या सावित्री माईला मारले ना तुम्ही शेणगोटे. तुम्ही फुलेंना मारण्याची सुपारी दिलीत ना, मग दिली तर दिली. त्याच्यातनं मार्ग काढत फुलेंनी महिलांची शाळा सुरू केली. ती एका समाजासाठी होती का? ती एका जातीसाठी होती का? समस्त महिला वर्ग शिकला. विधवांच्या डोक्यावरचे केस ओढून काढण्याची क्रूर पद्धत होती, ती बंद केली ना फुलेंनी. ती कुठल्या समाजात होती, कुठल्या जातीत होती, ह्याच्यावर पण चर्चा करूया ना मग आपण. जर चुकीच्या प्रथा परंपरा बंद झाल्या तर ह्याच्यात काय फुलेंची चूक होती आणि मग ते का नाही दाखवायचं? शाळेचे दरवाजे तुम्ही बंद करून टाकलेत. आता उद्या सांगाल बाबासाहेब आंबेडकरांना खोलीच्या बाहेर बसून शिकताना दाखवू नका. अहो त्यांना तुम्ही वर्गात बसू नाही दिलं ना बाबासाहेब आंबेडकरांना. अरे तुम्ही ज्याला वर्गात बसू नाही दिलं त्यांनी संविधान लिहिलं, त्याच्या हुशारीची दाद द्या ना.